आप देख रहे हैं आपका अपना हिंदी न्यूज चैनल VS नेशन। दोस्तों, भाजपा के 46वें स्थापना दिवस निमित्त वसई विरार में कार्यकर्ता प्रीमियर लीग का आयोजन किया गया, जहां 300 से ज्यादा खिलाड़ियों ने भाग लिया। इस लीग के समापन समारोह में विशेष रूप से पालक मंत्री गणेश नाइक विशेष रूप से पहुंचे। उन्होंने कार्यकर्ताओं का उत्साह बढ़ाने के लिए खुद भी बल्ला हाथ में उठाया और 2 बालें खेली। इस मौके पर आमदार स्नेहा दुबे ने क्या कुछ कहा और गणेश नाइक ने क्या कुछ कहा, आइए सुनते हैं। भारतीय जनता पार्टी नाइक सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाइक सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, राज्याचे वनमंत्री, आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय गणेश नाईक साहेब आणि माझ्या सगळ्या कार्यकर्ते भावांनो आणि बहिणींनो, आज आपण ही जी टुर्नामेंट ठेवलेली आहे ती टुर्नामेंट आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठीची आहे। 6 तारखेला आपला भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस झाला आणि 6 ते 12 हा सप्ताह आपल्याला स्थापना दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम करून आयोजित करायचा होता। साहेब, 6 तारखेला आम्ही वसई विधानसभेच्या वतीने परंतु संपूर्ण जिल्ह्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये जिल्ह्यातले वसई विरार जिल्ह्यामध्ये सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ प्रमुख हे सगळे समाविष्ट झाले होते। सगळ्यांनी मनोरंजनाचाही आनंद घेतला, हसत खेळत सगळ्यांनी स्नेहभोजन केलं आणि नंतर आठवड्याभरात वेगवेगळे कार्यक्रम मंडळ स्तरावरती झाले। आता आज 12 तारखेला आपण कार्यकर्ता प्रीमियर लीग कार्यकर्त्यांसाठी ठेवली, अशासाठी की वर्षभर कार्यकर्ते पक्षाचं काम करत असतात, इलेक्शनचं काम करत असतात, लोकांची कामं करत असतात, परंतु एकमेकांमध्ये बॉन्डिंग सुद्धा होणं गरजेचं असतं। मंडळामधल्या कार्यकर्त्यांची एकमेकांची ओळख होणं गरजेचं असतं आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही कार्यकर्ता प्रीमियर लीग आम्ही आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये आतापर्यंत 28 टीम्स समावेश झालेला आहे आणि 12 मंडळाच्या 28 टीम आहेत। महिलांची टीम आहे, पुरुषांच्याही टीम्स आहेत आणि सगळे काय म्हणतात अगदी छान हसत खेळत सगळ्या मॅचेस चाललेल्या आहेत आणि तुम्ही आज इथे येणार कळल्यावर आम्हाला मोह आवडला नाही की तुमची सुद्धा उपस्थिती इथे आम्हाला लाभावी, तुमचं मार्गदर्शन लाभावं आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन साहेब इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। मी तुम्हाला विनंती करते साहेब 2 मिनिटं आम्हाला मार्गदर्शन करा। जय वंदे मातरम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतीय जनता पार्टी 46वा स्थापना दिवस, त्या निमित्ताने 6 तारखेपासून हे कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि आज कार्यकर्ता प्रीमियर लीग या अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन होत असताना उपस्थित आपल्या वसईच्या अतिशय कर्तव्यदक्ष आमदार सौ स्नेहा दुबे पंडित, नगरसेविका श्रीमती अपर्णा पाटील, नगरसेविका श्रीमती निमी जोशी, सरचिटणीस विजेंद्र कुमार, वसई पूर्व मंडल अध्यक्ष उदय शेट्टी, नगरसेवक प्रदीप पवार, वसई शहर मंडल अध्यक्ष गीतांजली जरीवाला, आचोले मंडल अध्यक्ष सुनील तिवारी, पक्षाचे विविध पदाधिकारी, जमलेल्या बंधू आणि भगिनींना मी तुम्हाला एकच सांगेन की भारतीय जनता पार्टीच्या उतार्यावर एकटा कोणाचं नाव नाही। त्या ठिकाणी पार्टीच्या हिताकरता जे गरजेचं आहे त्याप्रमाणे उतार्यावरची नावं बदलत असतात। पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर स्वतः। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी असलेल्या परिस्थितीमध्ये देशातील सर्व नागरिकांना माणूस म्हणून जगण्याकरता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजा निर्माण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केला, चालू आहे
आणि तो यशस्वी होईल याविषयी तुमच्या आमच्या मनामध्ये शंका नाही. सगळ्यांच्या डोक्यावर छप्पर पाहिजे म्हणून पंतप्रधान आवास योजना ही अतिशय देशाला ललामूट ठरेल अशी योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुरू केली. त्याचं पडसाद आपल्याला दिसायला लागले आणि साधारणपणे या 10 वर्षामध्ये देशामध्ये एकही माणूस छपराविना राहणार नाही अशा प्रकारचा संकल्प आपल्या लोकांनी केलेला आहे. आता नुसतं छप्पर देऊन चालत नाही, त्याकरता चांगलं शुद्ध पाणी पाहिजे, शुद्ध हवा पाहिजे. म्हणून पर्यावरणाच्या अनुषंगानं अतिशय चांगल्या प्रकारची यंत्रणा देश स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावर सुद्धा सुरू करण्याचं ठरलेलं आहे. मला ज्यावेळेला या पालघर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली, पालघर जिल्हा सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, परंतु त्याच्यामध्ये मी अधिक एक ऍड केलं की प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंधी मुक्त पालघर. आणि मला सांगायला आनंद वाटतो की टप्प्याटप्प्यानं या दोन्ही गोष्टींमध्ये सुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अतिशय यशस्वी होत आहे. आता मला एक गोष्ट नमूद केली पाहिजे की आपल्या तुम्ही सगळे मंडळाचे कार्यकर्ते, भूतगणित ज्या ज्या कार्यकर्त्यांनी यशाकरता पराकाष्ठा केलेली आहे अशा प्रत्येक कार्यकर्त्यांच्या टीम पैकी जे जास्त जबाबदार आहेत त्यांच्या यशस्वीची यादी तयार करा. आणि माझं म्हणणे की या 5-6 महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांना यशस्वीचे शिक्के आणि लेटरनेट मिळतील असा बंदोबस्त मी करणार. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे अनधिकृत बांधकाम. अनधिकृत बांधकाम त्या अनुषंगानं म्हणजे जशी उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढू अभिमान धरू असं गाणं होतं ना, ऐकलं का नाही? तशा प्रकारचे शेजाऱ्याच्या घराजवळ सुद्धा एका इंचानं आम्ही अतिक्रमण करू अशा प्रकारची भूमिका दुर्दैवानं झाली. परंतु राज्याचे महसूल मंत्री आपले चंद्रशेखरजी बावनकुळे यांना देवेंद्रजींनी विश्वासामध्ये घेऊन सांगितलं आणि मंत्रिमंडळामध्ये त्याची संमती घेतली. वन विभागाची जागा सोडता काय बोलतात, वन विभागाची जागा नाही, वन विभागाची जागा सोडता मुंबईच्या बाहेर ज्या ज्या लोकांनी जी अनधिकृत बांधकाम म्हणजे MIDC जागेवर, सिडकोच्या जागेवर, कलेक्टर लँडवर किंवा महापालिकेच्या जागेवर बांधकाम केलं असेल तर 2011 पूर्वीच्या सर्व लोकांना मॅक्झिमम 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची त्यांचं बांधकाम निर्मित करण्याचं राज्य सरकारने निर्णय घेतला. हे तुम्हाला माहित होतं का? म्हणजे आता तुम्ही स्नेहाने मला बोलवलं म्हणून मी तुम्हाला वार्ता घेतली. आता काय म्हणजे त्या अनुषंगानं कारवाई करण्याच्या करता आमदाराच्याच आदेशाखाली ही कमिटी आहे आणि स्नेहा दुबेंच्याच नेतृत्वाखाली ती कमिटी कार्यरत होईल. तुम्ही सगळ्या एकेका वॉर्ड गणिक, बूथ गणिक ज्या ज्या कोणाच्या वास्तू आहेत, चाली आहेत, तर त्याच्यामध्ये बाब असे की 500 स्क्वेअर फुटापर्यंत जमिनीला पैसे सरकार घेणार नाही, परंतु 500 ते 1000 फुटापर्यंत रेडी रेकनरच्या 10% आणि 1000च्या पुढे 1500 पर्यंत रेडी रेकनरच्या 20% अशा प्रकारची एकूण दर सरकार लावणार आहे. ते नगण्य आहे. आणि मग कायमस्वरूपी अनधिकृत नाही ते अधिकृत बांधकाम म्हणजे त्याला नंतर क्लस्टरच्या माध्यमातून म्हणा किंवा सामूहिक रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून म्हणा त्याला एक अंजाम देण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल. आज तुमच्या योजनेत मी कौतुक करतो. कार्यकर्ता आता भारतीय जनता पक्ष म्हणजे मी ज्याला कॉलेजमधून निघालो, कारण म्हणजे मी हायस्कूलच असताना मला न आवडणाऱ्या क्लासच्या वेळेला टीचर इथून आला की मी दुसऱ्या इथून जात होतो. म्हणजे आता आपल्यातल्या असलेल्या चुका कबूल ते केल्या पाहिजे.
कॉलेजला गेल्यानंतर असं वाटलं म्हणजे जो पिरियड आपल्याला तिथे राहत होतो. आता मी घड्याळ पण सोडून दिली, परंतु भारतीय जनता पक्ष म्हणजे प्राथमिक शाळा आहे. पटते का? संस्कार देणारी पण आहे. परंतु इतक्या कामाला लावतात ना, ऑनलाईन कधी मीटिंग सुरू होईल माहित पडतंय का? म्हणजे हे खरं आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 24 तास लोकांशी कनेक्ट करण्याचं काम पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवलेलं आहे. आणि एकूणच तुम्हाला आठवण दिली जाते यू आर फॉर पीपल, यू आर फॉर पीपल. म्हणजे आधी पक्षांचा मी टीका करत नाही, पण काही लोकांना आपण कोणासाठी नगरपालिका नगरसेवक झाला की 5 वर्ष परत तो लोकांच्याकडे जातो की नाही मला माहित नाही. मग शेवटी निवडणुका आले का 2-3 महिने अगोदर नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, बरोबर आहे, सत्यनारायणच्या पूजा, फार्म हाऊसचा पार्टी, अष्टविनायक, बरोबर आहे. तर आपल्याला काय आपलं कार्यक्रम ऑल द टाइम. आणि म्हणून स्नेहाने मला सकाळी फोन लावला, म्हणलं मी तो कार्यक्रम थोडा उशीर झाला तरी चालेल, परंतु मी ह्या कार्यक्रमाला मला आनंद झाला. कार्यकर्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढते, एकमेकांच्या सुखदुःखाची चर्चा होते. आणि स्नेहासारखे जागरूक लोकप्रतिनिधी विधान भवनामध्ये स्नेहा दुबेंनी कुठलाही प्रश्न असा सोडला नाही की या लक्षवेधी अर्धा तास चर्चा प्रश्न नाही. म्हणजे इन्क्लुडिंग अनधिकृत बांधकाम, केमिकलचे असलेले कारखाने, प्रदूषण, तिथे चोऱ्या माऱ्या, सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे असे जर याची आता पुढच्या 5 वर्षांनी हे काढू नको. दर 6 महिन्यांनी तुझी सगळ्या कामाची जंत्री लोकांना पाठव. कारण लोकांना तुम्ही किती कनेक्ट आहात नाही कायम स्वरूपी दिसलं पाहिजे. कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो. अशाच प्रकारचे एकमेकांच्या जीवनामध्ये सहभागी व्हा. आणि मी एक सांगेन, भारतीय जनता पक्षावर कोणी कितीही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने प्रचार केला तरी भारतीय जनता पक्ष हा मूळतः माणुसकी जतन करणारा पक्ष. मोदीजींचे विचार बघितलं तर धर्माच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे, वर्णवर्गाच्या पलीकडे आणि वेळ प्रसंगी पक्षाच्या पलीकडे सुद्धा जाऊन जे समाजाला गरजेचं आहे ते देण्याचं आपलं कर्तव्य, ते कर्तव्य पूर्ण करण्याची शिकवण मोदीजींनी दिलेली आहे. आणि ती शिकवण आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि सगळे आमदार, सगळे कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी वाटचाल करत आहोत. तुमच्या या प्रयत्नाला यश लाभो आणि भविष्य काळामध्ये तुमचे जे जे काही कामं असतील ते पालकमंत्री असो अगर नसून मी तुमच्याबरोबर राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.